श्री राम समर्थ. भाग क्रमांक आजचा आहे 8181. श्रीराम. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? प्लीज सांगाल. येतोय. हो, येस, धन्यवाद. श्रीराम. शुकमुनी कथा सांगतायत आणि अर्थात परीक्षित राजा ऐकतोय. ही कथा संपल्यावरती शुकमुनीने त्याला अजून एक सुंदर कथा सांगितली. ते म्हणाले की राजा, एक खूप सुंदर अशी कथा आहे आणि अर्थात त्या कथेमध्ये खूप चांगल्या प्रकारचा जो आहे तो बोध घेण्यासारखी कथा आहे. अर्थात राजा म्हणाला, मला तर आनंद आहे, आपण जरूर सांगावे. आणि मग त्याने अजून एक कथा सांगितली. ती कथा होती अर्थात नाभाग नावाच्या राजाची. नभाग नावाचा एक राजा होता. त्याचा पुत्र होता, त्याचं नाव होतं नाभाग. फक्त एका कान्ह्याचा फरक आहे. न भ गा असं नाव होतं. नभाग हे राजाचं नाव होतं आणि त्याचा पुत्र नाभाग हा फरक होता. एकच फक्त कान्हा नाही आहे. तर असा हा जो राजा होता त्याचा जो पुत्र होता हा तारुण्यामध्येच तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. तो पहिल्यापासून या मार्गाशी खूप निगडीत होता. त्याचं जास्तीत जास्त जे वेळ होता तो ईश्वराची प्रार्थना करण्यात यायचा आणि म्हणून त्याचे वडील गादीवर असताना तो तपश्चर्या करण्यासाठी गेला दीर्घकाळ. यथावकाश असं झालं की राजा जो होता इथला त्यांनी भरपूर वर्ष राज्य केलं आणि अर्थात त्याचं जे आहे तो म्हातारपण आलं, वृद्धापकाळ जवळ आला आणि त्याला असं वाटलं की आता आपण सर्व काही देऊन टाकावं. जे काही त्याचे पुत्र होते या नाभागसह, तर जे समोर होते त्यांना सगळ्यांनी त्यांनी वाटून दिलं, समसमान हिस्से केले. जे काही संपत्ती असेल, जे काही राज्य असेल, सगळं काही त्यांनी सांगितलं की हे घ्या, तुम्ही वाटून घ्या, मी सगळं तुम्हाला दिलेलं आहे, माझा आता भाग संपलेला आहे, मी वानप्रस्थाश्रमात जाईन असं सांगून सगळं त्यांनी त्या आपल्या तिथे हजर असलेल्या मुलांना दिले वाटे. यथावकाश हा जो नाभाग राजा होता हा तपश्चर्या करून परत आला तेव्हा त्याला हे लक्षात आलं की आपल्या बंधूंनी सगळं राज्य वाटून घेतलं. कारण आपले वडील जे आहेत त्यांनी आता अर्थात वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं ठरवलं आहे आणि त्यांनी आपल्या वडील बंधूंना सगळं काही दिलं आहे. तेव्हा वडील त्याला म्हणाले की तुझ्या बंधूंकडे जा आणि तुझा जो काही हिस्सा आहे तू घे. त्याप्रमाणे तो आपल्या ह्या सर्व वडील बंधूंकडे आला आणि म्हणाला की मलाही जो काही हिस्सा आहे त्या हिश्श्याप्रमाणे सगळं मला परत द्या. तेव्हा ते म्हणाले की तुला परत द्यायला आहे काय आमच्याकडे शिल्लक? तुझी जे काही वडिलांकडे संपत्ती होती, जे काही राज्य होतं, हे सगळं तुझ्या आपल्या वडिलांनी आम्हालाच देऊन टाकलं आहे, सगळंचे सगळं. तेव्हा तो म्हणाला, असं कसं होईल? काहीतरी दिलं असेल ना, माझ्यासाठी ठेवलं असेलच ना, असं तर वडील माझे कधी करणार नाहीत, तुम्हाला माहिती आहे. तर म्हणलं नाही, हे असंच केलं आहे, सगळी संपत्ती सगळं राज्य आमच्या नावे किंवा आम्हालाच त्यांनी बाबाने दिलेली आहे. हां, पण तुला हिश्श्यापोटी एक भाग शिल्लक आहे. म्हणजे काय शिल्लक आहे? हे बाबा तुझ्यासाठीच आहेत, हेच तुझ्या वाटणीला आहेत समज, आणि यांना तू घेऊन जा. याच्याविषयी आम्ही काहीच म्हणणार नाही, याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारचा हिस्सा मागणार नाही, काही म्हणणार नाही. वडिलांना आनंदाने घेऊन जा, पण संपत्ती मिळणार नाही, राज्य मिळणार नाही. हे सगळं आमचं आहे, आम्हालाच बाबाने दिलेलं आहे. त्यालाही काय समजेना काय करावं. आपण तर तेव्हा नव्हतो, आपण तर गेलो होतो तपश्चर्येला. बाबा स्वतः म्हणाले की जाऊन ये भावांकडे, माग काय असेल ते. आणि भाऊचं सांगतात की बाबांनी सगळं काही आम्हाला दिलं, फक्त वडील तुझ्या हिश्श्याला. काय बोलणार? तो परत एकदा वडिलांकडे आला आणि म्हणाला की बाबा, असं झालं की माझे तर सगळे बंधू जे आहेत मोठे आहेत, ते तर म्हणतात की काहीच संपत्ती नाही आहे, सगळी मलाच दिली आहे, आम्हालाच दिली आहे, फक्त तुम्ही माझ्या हिश्श्याला आहात. तेव्हा काय खरं आणि काय खोटं, मी काय करू? ते वडील म्हणाले, काय आहे, तू त्यांच्या आता नादी लागू नकोस, ते काय जे म्हणले ते ऐकलंच ना, सोडून दे. आता तुला जर संपत्ती पाहिजे असेल तर मी तुला सांगतो तसं कर, कारण तुला काहीतरी मिळायला पाहिजे. तेव्हा तू एक काम कर, इथून पुढे थोडंसं जा एका ठिकाणी, तिथे यज्ञ सुरू आहे.
अंगिरस गोत्राचे जे ब्राह्मण आहेत ते एक मोठा यज्ञ करतायत तिथे, आणि त्या यज्ञामध्ये 6व्या दिवशी त्यांना काही मंत्र जे आहेत ते आठवणार नाहीत. आणि त्यावेळेस तुला जे ज्ञान आहे, तू एवढी तपश्चर्या केलीस, तुला अनेक प्रकारचं ज्ञान आहे, त्यावेळेस तू ही जी 2 त्यांना मंत्र आठवत नाहीत, वैश्वदेव सूक्त जे आहेत ते त्यांना आठवणार नाहीत, ती तू म्हणून दाखव आणि म्हण त्यावेळेस. त्यामुळे त्यांचा यज्ञ जो आहे तो पूर्ण होईल. आणि अर्थात त्यामुळे तुला ते काहीतरी देतीलच, या शंका नाही आहे. तेव्हा तू हे करू शकतोस. अर्थात वडिलांनी सांगितले आणि त्या नाभागने सुद्धा ऐकलं. तो अतिशय आज्ञाधारक होता वडिलांचा. शांतपणे त्यांनी बाकी जे काय घडलं त्याची चिकित्सा न करता तो ज्या ठिकाणी हा यज्ञ सुरू होता, अंगरीस गोत्राचे जे ब्राह्मण तिथे करते तिथे आले आणि त्या ठिकाणी तो बसला आणि अर्थात यज्ञ ऐकत होता कशा प्रकारे होता. आणि जे त्याच्या वडिलांनी सांगितलं ते घडलं. बरोबर 6व्या दिवशी त्यांना काही मंत्र आठवेनात आणि त्यावेळेस हा त्या ठिकाणी बसला होता सज्ज होऊन. तेव्हा त्या ऋषीने तो म्हणाला की जर आपली आज्ञा असेल तर हे 2 जी वैश्वदेव सूक्त आहेत ती मी म्हणू इच्छितो. ते म्हणाले जरूर म्हण, आमचा यज्ञ पूर्ण होईल. मग ती 2 देवसूक्त जी होती ती त्यांनी अर्थात म्हणली आणि अर्थात त्याच्यामुळे त्यांचा यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञामध्ये तुम्हाला माहिती आहे की यज्ञ पूर्ण झाल्यावर अनेक प्रकारचा दान धर्म दिला जातो, अनेक प्रकारच्या गोष्टीचं दान दिलं जातं. सगळ्या याचकांना इच्छित दान देण्याचा प्रयत्न असतो याचकाचा, करणाऱ्या माणसाचा. त्याप्रमाणे हे जे अंगरीस रसाचे जे लोक ब्राह्मण होते त्यांनी बऱ्याच गोष्टी लोकांना वाटल्या आणि त्याच्यामध्ये सगळं काही दान धर्म करूनसुद्धा त्यांच्याकडे बरंच धन शिल्लक राहिलं, कारण लोक भरभरून आणून देत होते. सर्व याचक तिथे आलेले सगळे तृप्त होऊन गेले तरी धन शिल्लक राहिलं. आणि अर्थात राहिलेलं जे धन होतं ते या ब्राह्मणाने सांगितलं की आता हे धन आम्हाला काय करायचं, आमचं तर काम झालं, यज्ञ आमचा पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण करण्यासाठी तू सहभाग दिलास आणि अर्थात सहभाग दिल्यामुळे तुला काहीतरी देणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून यज्ञामध्ये उरलेलं सगळं जे द्रव्य आहे, सगळी संपत्ती ही आम्ही तुला देत आहोत, स्वीकार कर. आणि अशा प्रकारे सगळं जे धन आहे ते त्यांनी या नाभाग राजाला दिलं आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यावरती त्यांनी विचार केला चला आता हे सगळं धन आपण घेऊन जाऊया आपल्या राज्यात परत. तो धन घेऊन ठेवायला लागला. तेवढ्यात उत्तर दिशेवरून एक काळा कभिन्न प्रचंड असा एक पुरुष तिथे आला. तो म्हणाला या यज्ञभूमीत जे काही शिल्लक आहे त्याच्यावर माझा हक्क आहे, लक्षात ठेवा, काहीही नाहीचं नाही आहे. राजा म्हणाला की असं कसं म्हणता तुम्ही, हे तुमचा हक्क आहे, असं कसं होऊ शकतं. हा जो काही यज्ञ संपन्न झाला त्या यज्ञ करणाऱ्या ऋषींनी यज्ञात शिल्लक राहिलेलं सगळं द्रव्य मला दान दिलेलं आहे, तेव्हा याच्यावर हक्क माझाच आहे, मी काय स्वतःहून घेतलेलं नाही आहे. तेव्हा यज्ञात उरलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, मला मिळालेल्या आहेत, तेव्हा माझाच हक्क आहे. तो पुरुष म्हणाला असं नाहीच आहे. यज्ञ कुठेही होऊ दे, कोणीही करू दे, यज्ञभूमीवर जर काही साधन संपत्ती जर शिल्लक राहिली तर त्याच्यावर माझाच हक्क असतो, तो कोणी कोणाला देऊ शकत नाही. हां, जर मी नाही मागितलं तर तो कोणी कोणाला दिलं तर हरकत नाही, पण जर मी मागितलं तर त्याच्यावर माझाच हक्क आहे, हे लक्षात ठेव. नाभाग म्हणाला की तुम्ही हे म्हणता कितपत योग्य मला माहीत नाही. योग्य असेल सुद्धा आणि अयोग्यसुद्धा असेल, चुकीचं पण असेल, मला तर काय माहीत नाही. मी तर याची कारण मीमांसा करू शकत नाही, कारण इतकं काही ज्ञान मला नाही आहे. नाभागची पण कमाल आहे बघा. खरं पाहिलं तर आपल्या हिशोबात तर हे असंच आहे की समोरून आपल्याला दान दिली वस्तू आपण आपलीच म्हणतो, पण तो म्हणाला नाही, तुम्ही जर म्हणत असाल तर ठीक आहे, आपण एक काम करूया, या वादावरती आपण कोणाकडून तरी सल्ला घेऊया, आपण माझ्या वडिलांकडेच जाऊया. कारण माझ्या वडिलांनीच मला असा सल्ला दिला होता की तू या ठिकाणी ये यज्ञामध्ये आणि ती 2 सूत्र जी आहेत ती त्याला कदाचित आठवणार नाही, तेव्हा तू म्हण आणि तुला धनसंपत्ती मिळेल. आणि खरोखर हे सगळं घडलं आहे, जसं वडिलांनी सांगितलं तसं सगळं आत्तापर्यंत घडलेलं आहे. तर आपण माझ्या वडिलांकडेच जाऊया, माझे वडील जे काही सांगतील ते माझ्यासाठी मान्य.
त्याच्या पलीकडे मी जाणार नाही हे नक्की सांगतो. तेव्हा आपण याप्रमाणे करूया. तेव्हा तो काळा पुरुष जो होता तो म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल तर माझं काय म्हणणं नाही, चला आपण जाऊया. पण मी येणार नाही, तुम्हीच जाऊन या, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जा, खरोखर जर तुम्हाला धर्मपालन करायचं असेल तर तुम्ही जा तिकडे. आणि अर्थात वडिलांचा सल्ला घ्या आणि बघा वडील काय सांगतात, मला येऊन सांगा मात्र, तुम्हाला नक्की सांगेन. झाला. तो पुरुष तर काय आला नाही, परंतु हा नाभाग जो होता तो आपल्या वडिलांकडे गेला, नभागकडे, आणि म्हणाले की असं असं घडलं, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सगळं केलं, परंतु धन मला मिळालं खरोखर, पण आता हा एक काळा कभिन्न पुरुष जो आहे तो येऊन सांगतो ह्याच्यावर माझा हक्क आहे. माझाच हक्क नेहमी असतो, फक्त जर मी नाही हक्क मागितला तर तो कोणी घेऊन जाऊ शकतो किंवा यजमान देऊ शकतो, अन्यथा माझा हक्क असतोच असतो असं तो म्हणतोय. मला माहीत नाही बरोबर का चूक आहे, त्या तात तुम्ही सांगा. वडील त्याचे जे होते ते खूप अर्थात त्यांच्याकडे खूप ज्ञान होतं आणि अर्थात ते समदृष्टी होती. त्याचे वडील म्हणाले की असं आहे की दक्ष प्रजापतीने ह्यापूर्वी एकदा असाच यज्ञ केला होता आणि त्यावेळेससुद्धा असंच यज्ञ सामुग्री बरीच शिल्लक राहिली होती, कारण लोक आणून देतात भरपूर आणि शिल्लक राहिली. आणि त्यावेळेस शिल्लक असलेली जी काही साधन संपत्ती आहे ती कोणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस जेवढे ऋषी त्या ठिकाणी होते त्या सर्व ऋषींनी असं निर्णय घेतला की नाही, हे जेवढं काही शिल्लक असेल हा सगळा भाग आपण रुद्राला द्यायला पाहिजे, म्हणजेच महादेवांनाच द्यायला पाहिजे आणि त्यांचाच हक्क आहे, असा त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता. आणि अर्थात तो बरोबर होता. आणि म्हणून त्याप्रमाणे अशी परंपरा सुरू आहे की यज्ञात जर काही शिल्लक राहिलं तर ते सर्व शिवाचं असतं. हे आजपर्यंतची परंपरा आहे. तेव्हा या यज्ञात सुद्धा जरी तुला कोणी काही दिलं असलं तरी पण शिल्लक राहिलेल्या धनावर अर्थात रुद्राचा अधिकार प्रथम आहे. तेव्हा हे तू त्याप्रमाणे जाऊन त्यांना सांग. नाभाग राजाने वडिलांना प्रणाम केला आणि परत आला. तो तिथे तो काळा कभिन्न पुरुष म्हणजे अर्थात भगवान शंकर त्या ठिकाणी होतेच. ते म्हणाले, बोल काय घडलंय, तुझ्या वडिलांनी काय प्रकारचा सल्ला तुला दिला आहे, काय धर्म आहे, काय सांगितलं मला सांग. तो म्हणाला, प्रभू असं आहे की माझ्या वडिलांनी तेच सांगितले जे तुम्ही सांगितलं ते. माझे वडील म्हणाले की नाही, धर्माप्रमाणे असंच आहे की सगळा हक्क जो आहे तो रुद्रांचा म्हणजे शिवशंकराचा आहे. तेव्हा खरंच मला क्षमा करा, मला ज्ञान नव्हतं म्हणून मी ह्याच्यावरती जे आहे ते माझा अधिकार सांगितला, त्याबद्दल मला क्षमा करा. हे सगळं तुमचं आहे आणि तुम्हीच घेऊन जा, असं राजा म्हणाला. जेव्हा राजाने असे उद्गार काढले तेव्हा रुद्र काय म्हणाले. रुद्र म्हणाले, तुझ्या वडिलांनी ते अतिशय योग्य असा निर्णय दिला आहे, धर्माला अनुसरून. तुझ्या वडिलांनी धर्माचं जे आहे ती खरी परिभाषा सांगितली, इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो, ते अतिशय बरोबर केलं. त्यांनी असा विचार केला नाही की माझ्या मुलाला असं सांगितलं तर काहीच धन मिळणार नाही, असं सांगितलं नाही. म्हणाले, खरोखर तुझे वडील जे आहेत ते खरोखर धर्मज्ञ आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं हे की तुझ्या वडिलांनी तर धर्माप्रमाणे निर्णय दिला, पण तू पण तो निर्णय मानलास आणि मला इथे येऊन खरं काय झालं ते सांगितलंस. हाही महत्त्वाचा भाग आहे, नाही का. कारण वडिलांनी निर्णय दिला तरी तिथे हे काही काळा पुरुष तिथे नव्हता. कोण होता याला तेव्हा माहीत नव्हतं, तो लांब होता. त्यामुळे त्यांनी असं जरी सांगितलं असतं की माझ्या बाबाने सांगितलं हे मला द्यायचं तरी चाललं असतं. पण अर्थात नभाग राजा हा सुद्धा खूप धर्मज्ञ होता आणि म्हणून त्याने जे घडलं ते खरं खरं सांगितलं. तो म्हटलं, असं असं माझ्या वडिलांनी निर्णय दिलेला आहे. अर्थात भगवान शंकर म्हणाले की खरोखर तुझे वडील धर्मज्ञ आहेतच, पण तू सुद्धा तितकाच धार्मिक आहेस, धर्माप्रमाणे वागणारा आहेस. तूही खरं जे आहे ते येऊन मला सांगितलं आहेस.
तेव्हा अर्थात त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी तुझी परीक्षा बघत होतो की तुझ्यामध्ये खरंच धर्मतत्व किती उतरलं आहे हेच मी बघितलं आणि तू त्यामध्ये नक्कीच उत्तीर्ण झाला आहेस. आता तुला मी बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडून देणार आहे. तुला ब्रह्मतत्वाचं ज्ञान मी आता देणार आहे आणि त्याच्या जोडीला यज्ञामध्ये जे काही या शिल्लक राहिलं होतं ज्याच्यावर माझा हक्क होता ते सगळं द्रव्य, सगळं धन, सगळं संपत्ती, सगळं मी तुला आता माझ्याकडून तुला भेट म्हणून देणार आहे आणि ते तू जरूर स्वीकार कर. अर्थात भगवान रुद्राने जर ती गोष्ट दिली तर राजा का स्वीकारणार नाही. त्यांचा प्रसाद समजून त्यांनी त्याचा स्वीकार करायचं ठरवलं आणि अशा प्रकारे भगवान शिवशंकरांनी या राजाला उरलेलं तमाम धन, प्रचंड धन होतं, ते सगळंच्या सगळं ते राजाला देऊन टाकलं आणि राजाला त्याने आशीर्वाद पण दिला आणि ते म्हणाले की ही तुझी जी कथा आहे याचं स्मरण जो करेल तो सुद्धा भगवंताचा चांगला भक्त होईल. अशा प्रकारची ही या कथेची जी आहे ती फलश्रुती पण या ठिकाणी आहे. आणि असा हा राजा नाभाग नावाचा होऊन गेला जो नेहमी धर्माना मानणारा होता. आणि याच नाभाग राजाला एक पुत्र झाला ज्याचं नाव होतं अंबरीष. असं एवढं फक्त शुकमुनी म्हणाले आणि परीक्षित राजा लगेच म्हणाला, महाराज, मुनिवर, अहो अंबरीष राजाचं मी नाव ऐकलेलं आहे. अंबरीष राजा फार पुण्यवान होता, फार धर्मज्ञ होता, पण तो नाभाग राजाचा पुत्र होता हे मला माहीत नव्हतं. परंतु तो खूप पुण्यवान होता, तो खूप धार्मिक होता आणि त्याची परीक्षा दुर्वास मुनीने घेतले होतं हे मी ऐकलेलं आहे. परंतु आता माझी आपल्याला विनंती आहे की आपण इथपर्यंत आलाच आहात तर मला ही कथासुद्धा सांगा की ज्यामध्ये अंबरीष राजा जो आहे त्याची सत्व परीक्षा कशी बघितली गेली हे मला आपण जरूर सांगावं. मला हे ऐकायला आवडेल तर कृपा करा माझ्यावर आणि आपण मला ही कथा सांगावी नाभाग राजाच्या मुलाची. शुकमुनी म्हणाले, मला आनंद आहे की तुझ्यासारखा श्रवण करणारा श्रोता मला मिळाला. खरंच मलाही त्याचा आनंद आहे. शेवटी काय समोरचा मनुष्य पण जो आहे तो जर ऐकण्यामध्ये त्याला रस असेल तर सांगणाऱ्या मनुष्याला नक्कीच आनंद होतो. हे शुकमुनीने सांगितलं आहे परीक्षित राजाला. ही गोष्ट सर्वांनाच ॲप्लिकेबल आहे नाही का, थोड्याफार प्रमाणामध्ये. श्रवण जर करणारी व्यक्ती जर दर्दी असेल तर खरोखर कीर्तन सेवा करणाऱ्या व्यक्तीला, प्रवचन सेवा करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच त्याच्यामध्ये नक्कीच आनंद मिळतो. कारण मनपूर्वक काही लोक भले कमी असतील पण श्रवण करत असतात, त्याला पण तितकंच महत्त्व आहे. आणि म्हणून शुकमुनी म्हणाले की मला खरंच खूप आनंद आहे की तुझ्यासारखा श्रोता मला मिळाला या ठिकाणी. आणि अर्थात ही कथा मी तुला जरूर सांगेन की कशा प्रकारचा हा अंबरीष राजा होता आणि काय त्यांनी केलं हे तू ऐक. आणि शुकमुनीने ही कथा पुढे सांगितली. शुकमुनी म्हणाले की अंबरीष हा अतिशय प्रसिद्ध राजा होऊन गेला. अंबरीष राजा जो होता तो अतिशय धनाढ्य होता, कारण त्याने पृथ्वीचं राज्य त्याच्याकडे होतं, सगळं काही त्यांनी जिंकून घेतलं होतं. अतिशय पराक्रमी राजा होता, अतिशय पराक्रमी होता, सगळं वैभव त्याच्याकडे होतं. तरी पण एक गोष्ट खूप महत्त्वाची त्याच्याकडे होती जी कोणाकडे नसती, आणि ती म्हणजे तो भगवंताचा प्रचंड भक्त होता. हे जरा कठीण गोष्ट असते नाही का. जेव्हा वैभव प्राप्त होतं तेव्हा आपण सुखाच्या मागे लागतो, विषयांच्या मागे लागतो. पण राजा जो आहे हा जरी राज्य करत होता, ऐश्वर्यवान होता, तरी पण तो भगवंताचा प्रेमी होता. त्याचं भगवान श्रीकृष्णांवर आणि त्याच्या भक्तांवर अलोट प्रेम होतं, प्रचंड प्रेम त्याला होतं. आणि त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नव्हती. हा महत्त्वाचा भाग आहे नाही का.
आसक्ती इतर गोष्टीची कमी होण्यासाठी भगवंताचं प्रेम येणं हे महत्त्वाचा भाग नाही का? भगवंताचं प्रेम येणं किंवा भगवंताच्या नामाचं प्रेम येणं हे खूप कठीण गोष्ट आहे. परंतु ज्या व्यक्तीला भगवंताच्या नामामध्ये आनंद येतो, भगवंताच्या कथेमध्ये आनंद येतो, भगवंताच्या कीर्तनामध्ये आनंद येतो, तो सुदैवी आहे हे लक्षात ठेवा. अशा ठिकाणी मनुष्य कधी कधी जायचं असतं म्हणून जातो, पण त्याचं मन कधी कधी लागत नाही. बसलाय कथा कीर्तनामध्ये, कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा. कीर्तन चालू आहे आणि मला निद्रा देवी माझ्यावर प्रसन्न आहे, असे अनेक प्रसंग घडतात. किंवा इथे माझी आरती चालू आहे आणि तिकडे माझं मन विषयामध्ये गुंतलं आहे, असंही घडतं नाही का अनेक वेळा. आणि म्हणून तर त्यांनी म्हणलं की ज्याला भगवंताच्या नामाचं प्रेम आलं आहे, ज्याला भगवंताच्या कथा ऐकायचं प्रेम आलं आहे, तो नशीबवान. आणि राजा जो होता अर्थात भगवंताचा उच्च भक्त होता आणि त्याला यामध्ये अर्थात खूपच भक्ती होती. त्यांनी असं म्हणलं की हा जो राजा होता अंबरीश, त्याचे हात सतत भगवंताच्या सेवा कार्यामध्ये गुंतलेले होते, कान भगवंताच्या कथा श्रवणामध्ये सतत गुंतलेले असायचे, त्याचे नेत्र सतत भगवंताच्या मूर्तीकडे बघण्याचा प्रयत्न करायचे, त्याचं अंग प्रत्यंग भगवत भक्तांच्या शरीर स्पर्शामध्ये असायचं, नाक त्याच्या चरणकमलावर ठेवलेलं असायचं, त्याच्या जिव्हेला नेहमी फक्त भगवंताच्या प्रसादाची टेस्ट घ्यायची इच्छा असायची, बाकी त्याला काही नको असायचं. आणि त्याला सतत असं वाटायचं की मी माझ्या भगवंताच्या चरणाशी बसलेलो आहे. त्याचं मन भगवंताच्या चरणावरून कधीही हटलं नाही. अशा प्रकारची अलोट भक्ती जी होती ती अंबरीश राजाची होती. जळीस्थळी काष्ठी, त्याला सगळ्या ठिकाणी भगवंत आठवायचे. जळीस्थळी काष्ठी, भगवंताची तो आराधना करायचा, भगवंताचं नाम सतत घ्यायचा. आणि अर्थात अनेक प्रकारचे यज्ञ त्यांनी केले होते, अनेक प्रकारचा दानधर्म त्यांनी केला होता. अश्वमेध यज्ञ तर त्यांनी अनेक केले होते, परंतु अश्वमेध यज्ञ अनेक करूनसुद्धा त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची इंद्रपद मिळवायची कुठलीही आकांक्षा किंवा इच्छा नव्हती. कारण त्याला माहीत होतं की इंद्रपद मिळवणं हे सुद्धा एक विषय आहे. म्हणून भले त्याने अश्वमेध यज्ञसुद्धा खूप केले होते, तरी पण मनामध्ये ही इच्छा त्यांनी कधीच ठेवली नाही की मला इंद्रपद मिळावं, मला फक्त पुण्य मिळावं, भगवंत माझ्यावर आनंदित व्हावेत, भगवंताला माझ्याविषयी प्रेम यावं, एवढीच इच्छा त्याच्या मनामध्ये होती. आणि ही फक्त मनामध्ये इच्छा ठेवून तो सगळ्या पृथ्वीचं राज्य करत होता. पण भगवंताशी त्याचं अनुसंधान कधीही तुटलं नाही. आणि अशा प्रकारे हा जो राजा होता अंबरीश, हा प्रजेची सेवा करत होता, सगळ्या प्रकारची कामं करत होता, पण भगवंताला कधीही विसरला नाही. अशा प्रकारे हा राज्य करत होता. भगवंत त्याच्यावर खूप प्रसन्न झाले की इतक्या सगळ्या गोष्टीचा उपभोग हा घेतोय, एकीकडे राज्य करतोय, पण मला कधीही विसरत नाही, माझ्यावरचं याचं प्रेम कधी जात नाही. आणि भगवंतच त्याच्यावर संतुष्ट झाले. आणि म्हणून भगवंत संतुष्ट झाले. आणि एक दिवस भगवंताने त्याला संतुष्ट होऊन सांगितलं की बोल तुला काय पाहिजे. तो म्हणला मला काही नको, तुमची भक्ती पाहिजे. तेव्हा भगवंत म्हणाले की ठीक आहे, तू जे काय मागतोयस ते ठीकच आहे, तुला मिळेलच, परंतु मी माझ्याकडून अजून एक गोष्ट तुला देतो आहे, आणि ते म्हणजे माझं सुदर्शन चक्र. माझं सुदर्शन चक्र मी आजपासून तुझ्या दिमतीला दिलेलं आहे, ती तुझी सेवा करेल. तुझ्यावर जर कधी संकट आलं तर अर्थात त्या संकटाचं विमोचन करण्याचं काम या चक्राचं आणि ते करेल. आणि आजपासून हे तुझंसुद्धा रक्षण करेल. इतरांचं करतंच करतं, पण तुझं नक्कीच रक्षण करेल. अशा प्रकारचं वरदान अलौकिक जे आहे ते राजाला मिळालं. असं वरदान मिळणं कठीण नाही का? जसं वरदान एक बलिराजाला मिळालं होतं की भगवंत म्हणाले मी तुझा द्वारपाल होऊन उभा राहीन. प्रत्यक्ष भगवंत द्वारपाल झाले. या ठिकाणी सुद्धा भगवंताने आपलं चक्र दिलं त्याला. हे चक्र
तुझं संरक्षण सदैव करेल. अशा प्रकारे भगवंताच्या आशीर्वादाने हे सुदर्शन चक्र त्याला मिळालं, तरीसुद्धा तो अतिशय संयमी आणि शांत होता. त्याचे पाय जमिनीवर होते, त्याला कुठलाही गर्व नव्हता आणि त्याची भगवंताची भक्ती मात्र अशीच सुरू होती. एकदा त्यांनी ठरवलं की आपण हे जे व्रत आहे एकादशीचं हे करूया, 1 वर्ष हे व्रत आपण करूया पूर्ण, असं त्यांनी हे व्रत करण्याचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते व्रत करायला सुरुवात केली. अतिशय मनपूर्वक, अतिशय भक्तिभावाने त्यांनी हे व्रत करायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा असा हा वार यायचा त्या दिवशी ते सगळे नियम पाळून सगळ्या प्रकारचे विधी तो भगवंताचे करायचा, त्याची षोडशोपचारी पूजा करायचा, अनेक प्रकारचं दानधर्म अशा दिवशी द्यायचा तो एकादशी दिवशी. आणि अशा प्रकारे तर अतिशय नियमितपणे त्याने हे व्रत करत तो राहिला. 1 वर्षासाठी त्यांनी ठरवलं की मी 1 वर्ष हे व्रत पाळणार आहे. आणि त्याप्रमाणे तो हे व्रत करत होता. त्याचं हे व्रत अतिशय उत्तमपणे चाललं होतं. एकीकडे राज्य पण उत्तम प्रमाणे चालू होतं. करता 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 एक दिवस असाच एकादशी आली आणि अर्थात त्याचा उपवास तर होताच. आणि त्या दिवशी नेमके अनेक ब्राह्मण आले होते, अनेक लोक आले होते. त्या सर्वांना त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टी दान दिल्या. दुसऱ्या दिवशी पारणं करायचं होतं कारण द्वादशी आली होती. त्या दिवशी पण अनेक तिथे लोक आले होते. त्या सर्वांना त्यांनी यथायोग्य अशी दक्षिणा दिली, यथायोग्य असं दान दिलं. त्या दिवशी तर त्यांनी 60 कोटी गायी दान दिल्या. 60 कोटी. त्या प्रत्येक गायीची शिंग जी होती त्याला सोनं लावलेलं होतं. पण व्रताची सांगता करण्याचा दिवस होता तो. त्याचं वर्ष जे होतं ते संपूर्ण होत आलेलं आणि शेवटचाच ज्याचा जो भाग होता द्वादशीचा, आणि त्याला हे व्रत परिपूर्ण होणार होतं. म्हणून त्यांनी शेवटच्या दिवशी या व्रताच्या 60 कोटी ज्या आहेत त्या गायींचं दान दिलं. आणि अशा प्रकारे त्यांनी ही व्रताची सांगता करायची सगळी तयारी त्यांनी केली. पारणा करायची सर्व तयारी केली. आणि तेवढ्यात दुर्वास मुनी तिथे आले. दुर्वास मुनी आले आणि राजाला खूप आनंद झाला. राजा म्हणाला, बाबा माझं अहोभाग्य की असे पुण्यवान ऋषी माझ्या या ठिकाणी आले आणि माझं व्रत सुरू असताना आले, मी किती नशीबवान. अर्थात त्यांनी त्यांचं यथावकाश त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या चरणांची पूजा केली, त्यांच्या चरणाला वंदन केलं आणि म्हणाले की महाराज आपण आलाच आहात तर माझ्याकडे आपण आज भोजन ग्रहण करावं, मला खूप आनंद होईल. दुर्वास मुनी म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, जरूर करीन, फक्त मी स्नान करून येतो. अशा प्रकारे दुर्वास मुनीने सांगितलं. दुर्वास मुनी स्नानासाठी गेले. यमुनेच्या पवित्र नदीमध्ये ते गेले, स्नान करू लागले. पण इथे एक समस्या निर्माण झाली. द्वादशी जी आहे तिची घटका जी आहे ती संपत आली होती. आणि बरोबर त्या घटकेला जे आहे ते व्रत जे आहे त्याचं पारणं करायचं असतं, सोडायचं असतं. आणि त्यामुळे पारणं करण्याची वेळ जवळ आली होती. फक्त अर्धा घटका शिल्लक राहिला होता. परंतु समस्या अशी होती की जर कोणी अतिथी तुमच्याकडे आला असेल तर त्याला अन्न देणं पहिलं जरुरी असतं. त्याला अन्न देऊन मग पारणं करायचं असतं. अतिथी आले होते आणि अतिथीने हेही सांगितलं होतं की मी भोजन करायला तयार आहे, परंतु ते भोजनासाठी वेळेवर आले नाहीत. ते म्हणाले, राजा थांब, मी आलोच, मी स्नान करून आलोच, मी लगेच भोजन घेईन. आणि अर्थात राजाने विचार केला की यांना एकदा भोजन मी दिलं की मी पारणं सोडायला मोकळा. परंतु दुर्वास मुनी जे गेले नदीवर स्नान करायला ते आलेच नाहीत. कितीतरी वेळ गेला, आले नाही. आणि घटका जी आहे ती संपत आली. आता मात्र समस्या निर्माण झाली की व्रताचं पारणं करणं तर जरुरी आहे, त्या वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्या पारणं जर नाही केलं तर व्रतभंग होतो. आणि पारणं केलं तर अतिथीला अन्न न देता पारणं केल्याचं पाप लागू शकतं. कारण हेही सांगितलं की अतिथीला पहिलं अन्न द्यायला पाहिजे आणि मग पारणं केलं पाहिजे. जेव्हा अतिथी आले तेव्हा पारणं करायला बऱ्यापैकी वेळ शिल्लक होता. परंतु अतिथी स्नानाला गेले आणि वेळेचं भान न राहिल्यामुळे
अतिथी परत आले नाहीत आणि पारणं करायची वेळ जवळ आली. राजा धर्मसंकटात पडला. काय करावं त्याला समजेना. पारणं केलं तरी पाप, नाही केले तरी पाप. काय करावं. मग त्याने तिथे जे ब्राह्मण होते त्यांच्याशी थोडासा चर्चा केली, विचार विनिमय. म्हणलं काय करू सांगा, मला दोन्ही बाजूने संकटच वाटतंय. आता तुम्हीच काहीतरी सल्ला द्या. असा सल्ला द्या की ज्यामुळे माझं कल्याण होईल, मला पाप लागणार नाही. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की भोजन तर करू नको. भोजन केलं तर तुला पाप लागेल. कारण काय की अतिथी अजून जेवलेले नाहीत आणि जेवायची इच्छा ठेवून गेलेत. बरं, तुझं पारणं नाही केलंस तर व्रत तुझं जे आहे ते पूर्ण होणार नाही. आणि आता वेळेला करणं फार महत्त्वाचं आहे, तेही करायला पाहिजे. मग तू एक काम कर, फक्त पाणी ग्रहण कर. पाणी फक्त जलप्राशन केलंस तर चालेल, अन्न घेऊ नकोस. जलप्राशन केल्याने काय होईल की पारणं जे आहे ते तुझं सुटेल, व्रत तुझं भंग होणार नाही इतके दिवस केलेलं, आणि ऋषींचा अपमान पण होणार नाही, कारण तू अन्नग्रहण नाही केलंस. राजाला हा उपाय पटला. म्हणाले की हा छान उपाय, हे करायला हरकत नाही. आणि त्याप्रमाणे राजाने ठरवलं. त्यांनी मनोमन भगवंताचं स्मरण केलं आणि अर्थात भगवंताला हे सगळं मनात त्यांनी सांगितलं की भगवंता, असं असं सगळं आहे आणि मला पारणं करणं जरुरीचं आहे, आणि ब्राह्मणांच्या सल्ल्याप्रमाणे आता मी फक्त जलप्राशन करणार आहे आणि पारणं जे आहे ते सोडणार आहे. तेव्हा आपण माझ्या या प्रार्थनेचा स्वीकार करा आणि ह्याचं पुण्य मला जरूर मिळू द्या, माझ्यातून पाप घडू नका देऊ. अशा प्रकारे त्याने भगवंताची प्रार्थना केली आणि अर्थात जलप्राशन केलं आणि व्रताची सांगता केली. व्रताची सांगता केली आणि मग तो शांतपणे दुर्वास मुनी याची वाट बघत राहिला. दुर्वास मुनीने अगदी छान आरामामध्ये यथावकाश मनसोक्त स्नान केलं यमुना नदीवरती आणि नंतर ते परत आले. मुनीवर परत आले. राजाला आनंद झाला. राजा म्हणाले, या या, तुमचीच मी वाट बघतोय. परंतु राजा जरी असं म्हणाला तरी पण मुनीवर जे होते ते अंतर्ज्ञानी होते आणि त्यामुळे त्याने हे लक्षात आलं की राजाने हे व्रत जे आहे त्या व्रताचं पारणं मी याच्या आधी केलेलं आहे. आणि पारण्याचा एक अर्थ असा असतो की त्याने अन्नग्रहण केलं. तेव्हा दुर्वास मुनी अतिशय रागावले. तसे ते क्रोधिष्ठ होतेच. दुर्वास मुनी हे आपल्याला प्रसिद्ध ऋषी जे आहेत की जे अतिशय रागिले, त्याच्यामध्ये दुर्वास मुनीचं नाव बऱ्यापैकी वरती आहे. चमदग्नी ऋषी आहेत तेही असेच कोपिष्ठ होते. दुर्वास मुनी कोपिष्ठ होते आणि अर्थात त्यांना प्रचंड राग आला. रागाने ते थरथर कापू लागले आणि राजाला म्हणाले, राजा, तू माझी वाट बघतोस? अरे, पारणं पूर्ण केलंस आणि आता मला सांगतोस मी तुझी वाट बघतोय? काय हे पापाचं काम केलंस? धर्म सोडून दिलास तू? का असं अधर्म कृत्य केलंस? कशाचा माज आलाय? राज्याचा? संपत्तीचा? कसला माज तुला आला ज्याच्यामुळे तू हे असं चुकीचं कर्म केलंस आणि मला वरून सांगतोस या मुनीवर तुमचं स्वागत आहे? कसलं स्वागत आहे? मला भोजनाचं निमंत्रण दिलं, मी तुला सांगून गेलो की मी येतोय आणि माझी वाट न बघता तू पारणं केलंस. आता तू चुकीचं कर्म केलं आहेस, त्याचं फळ तुला नक्कीच मिळेल. ऋषी एक बाजूने बोलतायत, राजाला बोलायची संधीच नाही आहे. राजा हात जोडून उभा की अहो मुनीवर असं नाही, असं नाही, असं नाही, काही बोलू नकोस. मला सगळं समजलेलं आहे. तू पारणं केलं आहेस, ही तुझी चूक आहे आणि त्याचं फळ तुला मिळणारच, हे लक्षात ठेव. राजाला काय बोलायची संधीच नाही. दुर्वास मुनीने म्हणाला की बघ, पापाचं फळ तुला काय ते आत्ता दाखवतो. आणि त्यांनी आपली जटा जी होती ती एक जटा उपटली केसातून आणि जमिनीवर आपटली जोरात. जटा जमिनीवर आपटल्याबरोबर त्या जटेमधून एक काळी कृत्या निर्माण झाली. महाकाय असं तिचं शरीर होतं. महाकाय शरीर होतं, काळी कुट्ट होती आणि अर्थात तिच्या हातात तलवार होती. काळी कभिन्न अतिशय प्रचंड देह असणारी ही कृत्या जी आहे ती जोरजोरात आवाज करत होती. तिच्या पायाच्या आवाजाने पृथ्वी हलत होती. असं भयानक स्वरूप तिचं होतं.
आणि अर्थात तिच्या हातामध्ये तलवार होती. कोणीही व्यक्ती त्या कृत्येला बघून नक्कीच घाबरली असती, परंतु राजा मात्र अजिबात घाबरला नाही. राजा अतिशय शांत होता. एवढं सगळं घडून सुद्धा तो शांत होता. ऋषींनी कृत्याला सांगितलं, हा पापी आहे, या पाप्याचा नाश कर ही माझी आज्ञा आहे. कारण अर्थात कृत्येला निर्माण केलं होतं ऋषींनी आणि ऋषींच्या आज्ञेची ती वाट बघत होती. ऋषींनी राजाकडे तर काय बघण्याचा प्रश्न आहे, तर ते एवढंच म्हणाले की हा पापी आहे आणि पापाचा अंत झाला पाहिजे, तेव्हा याचा अंत करण्याचं काम तुझं आहे, जा. कृत्याने लगेच आपला मोर्चा राजाकडे वळवला आणि राजाच्या अंगावर चाल केली. हातात तलवार होती, परंतु राजा शांत होता. राजा फक्त भगवंताचं स्मरण करत होता, बाकी त्यांनी काही केलं नाही. शांतपणे तो डोळे मिटले आणि नम्रपणे तो उभा होता. काय करायचं तर तुम्ही करू शकता, तुम्ही महान ऋषी आहात, मी छोटासा सेवक आहे. कृत्या जेव्हा राजाच्या दिशेने आली, त्याच क्षणी भगवंताचं जे चक्र होतं, जे त्याच्या संरक्षणासाठी भगवंताने दिलं होतं, ते चक्र त्या ठिकाणी प्रगट झालं. आणि भगवंताचं चक्र प्रगट झाल्यावर त्या चक्राच्या केवळ प्रभेमुळे ही कृत्या जळून खाक झाली. चक्र तिच्यावर जाऊन त्याला कुठलाही वार करावा लागला. इतकं त्या चक्राची प्रभा होती, इतकं तेज होते की त्या प्रभेमुळे ही राक्षसीन, ही कृत्या जागीच भस्मसात झाली. दुर्वास मुनी भयचकित होऊन बघत होते की काय घडलंय. राजाला शासन करणं राहिलं एकीकडे, एवढी मोठी कृत्या दुसऱ्या क्षणी जागीच जळून खाक झाली. परंतु त्याच्या पुढचा भाग जो होता तो त्यांना जास्त भय करणारा ठरला. चक्राने कृत्याला तर भस्मसात केलं, परंतु चक्राने आता आपला मोहरा बदलला आणि ती दुर्वास ऋषींच्या दिशेने यायला लागलं. चक्र जेव्हा दुर्वास ऋषींच्या दिशेने यायला लागलं, त्या ऋषी घाबरले, भयभीत झाले. बापरे, आता चक्र माझ्या दिशेने येते, माझं काय खरं नाही, मला शासन करतं का काय. आणि अर्थात दुर्वास ऋषींनी पलायन करायला सुरुवात केली. दुर्वास ऋषीने तिथून पलायन केलं आणि जेव्हा पलायन केलं तेव्हा ते अधूनमधून मागे बघायचे, चक्र त्याच्या मागेच होतं. दुर्वास ऋषी मेरू पर्वताकडे गेले. तिथे त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला, परंतु जिकडे ते जायचे त्या ठिकाणी चक्र त्यांच्या मागे त्यांना दिसायचं, चक्र आहे. दुर्वास मुनी आकाशात गेले, चक्राने पाठ सोडली नाही. दुर्वास मुनी सर्व पृथ्वी फिरले, चक्राने पाठ सोडली नाही. सप्त पाताळात गेले, चक्र त्यांच्या मागेच होतं. ते समुद्रामध्ये शिरले, चक्र त्यांच्या मागेच आहे. अनेक जे तल आहेत, आपण बघितलं की अनेक प्रकारचे जे ते तल निर्माण केली आहेत ईश्वराने, त्या सर्व ठिकाणी ते जाऊन आले, पण प्रत्येक ठिकाणी चक्र त्याच्या मागे होते. शेवटी ते स्वर्गात गेले की जिथे सगळे देव असतात. पण स्वर्गात सुद्धा गेल्यावर त्यांना मागे बघितल्यावर ते हे लक्षात आलं की चक्र त्यांच्या मागेच आहे. आता त्यांना समजेना की या चक्रापासून माझी सुटका कशी होणार, आता माझी सुटका कोण करणार, मी कुठे जाऊ, कुठे आश्रय घेतला तर चक्राला माझ्या मागे येता येणार नाही, हा प्रश्न त्यांना पडला. मग त्यांनी विचार केला की आता एकच करायला पाहिजे, ब्रह्मदेवाकडे आपण जायला पाहिजे. आणि लगेच ते ब्रह्मलोकाकडे निघाले आणि ब्रह्मदेवाकडे ते जाऊन पोचले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवंता, ब्रह्मदेवा, अरे तू या सृष्टीचं निर्माण केलं आहेस, आता माझं पण रक्षण कर. हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागलेलं आहे, तेव्हा याच्यापासून माझं रक्षण कर, ही माझी आपल्याला विनंती आहे. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा तू काय मागतोयस मला, हे काय मागतोयस तू. अरे हे चक्र कोणाचं आहे माहिती आहे का तुला, भगवान विष्णूंचं आहे. अरे सगळ्या सृष्टीचं निर्मिती मी जर केली असेल तर पालन करण्याचं काम तेच करतात ना, पालनहार आहेत ते, मी काय करू शकतो.
मी ह्या चक्राला थांबवू शकत नाही. मी पण त्यांच्या आदेशाप्रमाणेच हे सगळं केलेलं आहे. भगवान विष्णूने ज्या प्रकारे मला आदेश दिले त्याप्रमाणे मी या विश्वाची निर्मिती केली आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे सगळ्या गोष्टी करतो आहे. तेव्हा मी ह्या चक्राला काय करणार, हे भगवंताचं चक्र आहे. हे चक्र माझ्या अधीन नाही. तेव्हा मी या बाबतीत ऋषीवर आपली काहीही मदत करू शकत नाही. क्षमस्व, आपल्या भाषेत सॉरी. अर्थात हे बोलल्यावरती ऋषींना प्रश्न पडला, आता काय करायचं. अर्थात दुर्वास ऋषीने विचार केला की दुसरे देव आहेतच ना, भगवान शिवशंकर आहेतच ना, त्यांच्याकडे जाऊया. निघाले लगेच कैलास पर्वताकडे आणि बघता बघता तिथे पोचले. महादेवांच्याकडे गेले आणि महादेवांना नमस्कार केला आणि महाराज, मी आपल्या चरणी आलो आहे. महादेव म्हणाले, बोला ऋषीवर, काय काम काढलं आज इथे आलात आपण, काय आहे बोला, काय पाहिजे तुम्हाला. अरे माझं काही काम नाही, एकच माझ्या मागे हे चक्र लागलं, हे चक्राची पासून माझी सुटका करे, हेच काम आहे, दुसरं मला काही नको आहे. महादेव म्हणाले, काय तुम्ही हे सांगताय मला, हे माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही. अहो ते भगवान विष्णूंचे चक्र आहे, त्याच्यावर माझा अधिकार नाही आहे. त्या चक्राला थांबवण्याचा मी काहीच करू शकत नाही, हा भाग माझा नाही. तो अधिकार त्यांचा आहे, ज्यांचं चक्र आहे त्यांचा अधिकार आहे आणि तेच थांबू शकतात, मी थांबू शकत नाही. तेव्हा या बाबतीत मी आपल्याला काहीही मदत करू शकत नाही. अजून काही दुसरी कामं असतील तर सांगा, ती मी करेन, पण या बाबतीत मी मध्ये येऊ शकत नाही. हा मामला तुमचा आणि त्यांचा आहे. तेव्हा तुम्ही बघा काय करायचं ते, हे मी करू शकत नाही. माझ्यावर पण कधी कधी भगवंताची माया चालते, भगवान विष्णूंचे हेही लक्षात ठेवा. अर्थात मोहिनी रूप धारण केल्यावर याचा प्रत्यय त्यांनी दिला पण होता आणि म्हणून म्हणाले की या बाबतीत मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. ऋषीवर आपण चुकीच्या जागी आलात. झालं. भगवान महादेव प्रत्यक्ष असं म्हणल्यावरती त्यांना प्रश्नच पडला की आता काय करायचं. मग त्याने विचार केला की शेवटी एक जागा अजून शिल्लक आहेच की. एक जागा शिल्लक ही आहे की दोन्ही देवांनी काय सांगितलं, विशेषतः महादेव काय म्हणाले की चक्र ज्याचं आहे त्याच्याकडे जा, मला माहीत नाही, हे चक्र माझं नाही आहे, ह्याच्यावर अधिकार माझा नाही आहे. तेव्हा चक्र भगवान विष्णूंचं आहे, ते भगवान विष्णूंकडे गेलं तर ते त्यांचं चक्र नक्कीच आवरतील. तेव्हा आता ही जागा शिल्लक आहे, जावं. शेवटचा भाग हाच आहे ना. जायची इच्छा नव्हती पण काय करणार, ज्यांचं चक्र आहे त्यांच्याकडेच जावं लागेल. चला जाऊया. दुर्वास मुनी त्वरेने आले वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये आले आणि अर्थात तिथे जे आहेत ते भगवान विष्णू होतेच लक्ष्मीसह. आणि दुर्वास ऋषी धावत धावत त्यांच्या चरणावर जाऊन बसले आणि म्हणाले, महाराज देवा, हे अच्युता, या विश्वाचं रक्षण आपण करता. या पृथ्वीवरती आलेल्या अनेक संकटाचं रक्षण आपणच केलं आणि आपणच पालन करते आहात, पालनहार आहात. यापुढे सुद्धा काही संकटे जरी आली तरीसुद्धा आपणच सृष्टीचं रक्षण करणार आहात. मी एक छोटासा जीव आहे आणि माझ्यावर पण एक संकट आलेलं आहे. तेव्हा माझ्या या संकटाचं आपण जे आहे ते, या संकटातून आपण मला वाचवावं, ही विनंती आपल्या चरणी आहे. तेव्हा बघा, माझ्यावर एवढेच उपकार करा, हेच फक्त मला आपल्याकडून हवे, बाकी काही नको. भगवंत म्हणाले की काय आहे, तू मला असं मागणं मागितलंस की जे देणं मला कठीण आहे. दुर्वासुनी म्हणतात, अहो काय ऐकते भगवंत मी, अहो चक्र तुमचं आहे, मला सर्वांनी सांगितलं चक्र तुमचं आहे आणि तुमच्या अधीन आहे, तेव्हा मी कोणाकडे जाऊ नये. म्हणलं ते सगळं बरोबर, चक्र माझं आहे नाही, माझं होतं. आणि का नाही, चक्र माझं होतं, परंतु हे चक्र मी आता राजाला देऊन टाकलं आहे. अंबरीश राजाला मी हे चक्र दिलं, त्याला म्हणलं हे चक्र आजपासून तुझ्या सेवेला असेल, जेव्हा जेव्हा तुला संकट येईल हे चक्र तुझं रक्षण करेल, हे तुलाच दिलं मी. तेव्हा आता त्याच्यावर माझा हक्क नाही आहे, हक्क माझा नाही आहे. तेव्हा मी त्या चक्राला थांबवू शकत नाही.
जी गोष्ट माझी नाही त्याला मी थांबू कसं, त्याच्यावर मी काहीच करू शकत नाही. अहो, जिथे माझ्या स्वतःवर सुद्धा माझा अधिकार नाही आहे, माझ्यावर अधिकार आहे तो सगळ्या भक्तांचा आहे. इतकंच कशाला, माझी पत्नी जी लक्ष्मी आहे तिचा पण माझ्यावर अधिकार नाही. मी माझ्या भक्तांचाच आहे खऱ्या अर्थाने. सगळ्यात जास्त मला माझे भक्तच प्रिय आहेत, लक्ष्मीपेक्षा सुद्धा. तेव्हा मी स्वतः जिथे माझा नाही आहे, तर माझं हे चक्र तरी माझं कुठून आलं हो? हे पण माझं नाही आहे, हे पण माझ्या भक्ताचंच आहे, अंबरीशाचंच आहे ते. तेव्हा मी काहीच करू शकत नाही. मला तुम्ही या संकटात टाकू नका. मी जे खरं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. तेव्हा आता बघा काय करता येईल ते. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, भगवंता तुझं चक्र असून तू सांगतोस की मी काही करू शकत नाही, तर मग आता जाऊ कुठे मी ते तरी सांगा. तेव्हा भगवंत म्हणाले, एवढं मी तुला करू शकतो की कुठे जायचं ते सांगू शकतो. म्हणजे सांगा सांगा लवकर सांगा. म्हणे एक जागा नक्की आहे शिल्लक, ती म्हणजे तू राजाकडे परत जा. कोण राजा? ज्याला मी हे चक्र दिले तो राजा. या राजाकडे तू जरूर जा. अंबरीश राजाचाच मालकी आहे चक्राची, मालकच काहीतरी करू शकेल. बापरे, जे करणं जे करायची इच्छा दुर्वासांच्या मनात नव्हती तेच करायसाठी नेमकं भगवंतांनी सांगितलं, आणि दुसरा उपाय पण नव्हता. दुर्वास मुनींनी नाईलाजास्तव का होईना, परंतु अर्थात त्यांनी ठरवलं की अंबरीश राजाकडे परत जायचं. आणि अर्थात उलट्या पावली परत ते धावत धावत आले आणि राजाकडे गेले आणि राजाची त्यांनी क्षमा मागितली. राजाला हे माहीत पण नव्हते की दुर्वास ऋषी माझी क्षमा मागण्यासाठी येतात. बेसावतच होता राजा. दुर्वास मुनी धावत आले आणि सरळ पायच पकडले. म्हणे मला पहिल्यांदा तुम्ही या चक्रापासून सोडवा, मला बाकी काय नको आहे. त्याला राजाला क्षणभर लज्जित झाला राजा की काय आहे, दुर्वास मुनींसारख्या एका मुलीने माझे पाय पकडायचे. तो म्हटलं, मुलीवर पहिल्यांदा तुम्ही उठाव, मला पापांचं धनी नाही बनायचं. आपण माझ्या चरणांपासून लांब व्हा, मीच तुमच्या चरणाशी बसतो आणि बोला काय सेवा करू. ते म्हणाल, राजा मला सेवा काही नको, या चक्रापासून माझं रक्षण कर, हेच मला पाहिजे, बाकी काही नको. अंबरीश म्हणाला ठीक आहे. अंबरीश राजा पण किती नम्र होता बघा. अंबरीश म्हणाला ठीक आहे, हे चक्र जे आहे त्याला मी आता विनंती करतो. चक्र माझं आहे म्हणायसाठी, पण ते आहे भगवंताचंच आहे. त्यांनी चक्राला विनंती केली की अरे सुदर्शन चक्र, आजपर्यंत तू अनेकांना शासन केलं आहेस आणि अर्थात धर्मज्ञ लोकांचं रक्षण केलं आहेस. तुझी शक्ती अमोघ आहे, तुझ्या शक्तीसमोर कोणीही उभं राहू शकत नाही. असं अलौकिक असं सामर्थ्य आणि तेज तुझ्यामध्ये आहे. आणि अशा ह्या चक्राला मी विनंती करतो, प्रार्थना करतो की बाबा रे, तुझा जो महिमा आहे तो आगाध आहे, परंतु हे सुदर्शन चक्रा, तू दुर्वास मुनींना कुठलीही इजा करू नकोस. आजपर्यंत मी जर काही पुण्य केलं असेल, काही दान केलं असेल, काही कधी यज्ञ कृत्यासारखं चांगलं कृत्य जर मी कधी केलं असेल, किंवा माझ्या हातून जर आजपर्यंत जर धर्माचं पालन झालं असेल, तर हे चक्रा तू शांत होशील आणि दुर्वास मुनींचा त्रास नाहीसा होईल. बस हीच एक विनंती तुझ्या चरणी आहे बस. आणि अशा प्रकारे राजाने विनंती केली चक्राची. बघा राजाचं नम्रपणा किती. खरं पण त्या राजाच्या दिमतीला चक्र दिलं होतं. राजाने आज्ञा जरी केली असते की चक्रा तू माझ्या अखत्यारीमध्येच थांब, चक्र थांबलंच असतं. पण त्याचा विनम्रपणा बघा किती आहे. तो म्हणाला, चक्राची विनंती केली, म्हणाला जर मी धर्माने वागलो असेल तर दुर्वास मुनींचा त्रास दूर हो. अर्थात राजाने सांगितलं आणि सुदर्शन चक्राने ऐकलं नाही असं होऊ शकत नाही. राजाने असे फक्त उद्गार काढले आणि दुसऱ्या क्षणी चक्र जे आहे ते शांत झालं आणि चक्र अदृश्य झालं. दुर्वास मुनींना जो आनंद झाला त्याचं वर्णन करणं अशक्य होतं. मग मात्र दुर्वास मुनी
जे आहेत ते राजाला म्हणाले, खरोखर राजा, आजपर्यंत मी अनेक लोक बघितलेत, अनेकांची परीक्षा पण बघितली आहे, पण तुझ्यासारखा भक्त मी आजपर्यंत बघितला नाही, की इतकं मोठं सुदर्शन चक्र जे तुझ्या अधीन आहे. सगळ्या देवता माझं कोणीही रक्षण करू शकलं नाहीत. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी सुद्धा आपली असमर्थता दाखवली. आणि मी जेव्हा तुझ्याकडे आलो तेव्हा कुठल्याही प्रकारचा उश्रमा न करता, कुठल्याही प्रकारचा राग मनात न धरता, कुठल्याही प्रकारचा द्वेष न धरता तू या चक्राची प्रार्थना केलीस की मला माझं रक्षण करा म्हणून. खरोखर तू भगवंताचा अलौकिक भक्त आहेस हे मला दिसून आलं. मला आज दिसलं खऱ्या अर्थाने की भगवंताच्या जीवनामध्ये भक्तांचं काय स्थान आहे किंवा काय महत्त्व हे मला आज तू दाखवून दिलंस. की जो मनुष्य भगवंताचा खरा भक्त असतो, भगवंत त्याचाच असतो, हे तू मला आज दाखवून दिलंस. खरोखर तुझ्या मनामध्ये किती करुणा भरलेली आहे, तुझ्या हृदय किती करुणाने भरलेलं आहे. आणि म्हणूनच तू केवळ असं करू शकलास. आणि भगवंताची भक्ती निस्सीम असल्यामुळेच तू माझे इतके सगळे अपराध जे आहेत ते पोटात घालून या चक्राला शांत केलंस, माझ्या प्राणांचं रक्षण केलं. राजा म्हणाला, मुनीवर हे सगळं तुम्ही काही म्हणू नका. मला दुःख याचं की तुम्ही माझ्या चरणाशी आलात, नका करू असं काय. तुम्ही माझ्यासाठी पवित्र आहात, पावन आहात. आणि तुम्ही आता फक्त एकच काम करा. माझी एकच इच्छा आहे की हे जे व्रत आहे त्यामध्ये तुम्ही भोजन नाही केलं अजून, आणि तुम्ही अजून भोजन केलं नाही म्हणून मी पण केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. चक्र जेव्हापासून मागे लागलं, ऋषी तर फिरत होते एका लोकातून दुसऱ्या लोकात, आणि त्याला बराच काळ गेला होता. परंतु तो सर्व काळ जो आहे तो राजाने अन्नग्रहण नाही केलं. बघा राजाची पण काय सात्विकता आहे. तो म्हटला, मी अजूनपर्यंत भोजन घेतलेलं नाही, त्यामुळे माझं व्रत मला पूर्ण करायचं आहे. तेव्हा आपण कृपा करून पहिलं भोजन जे आहे ते माझ्याकडे करावं, हीच माझी इच्छा आहे. धन्य राजा. आणि दुर्वास मुनी पण धन्य झाले. म्हणलं, खरोखर असा भक्त मी बघितला नाही, की इतकी भक्ती मी खरंच बघितली नाही. आणि अर्थात यथावकाश दुर्वास मुनींना त्यांनी सुग्रास जेवण दिलं. आणि दुर्वास मुनींनी सुद्धा ते भोजन स्वीकारलं आणि राजाला अनंत आशीर्वाद दिले, अनंत आशीर्वाद दिले. आणि म्हणाले, खरोखर भक्ती कशी करावी हे तुझ्याकडून शिकावं. भागवतामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की राजाची ही जी कथा आहे ज्यामध्ये भगवंताच्या भक्तीचं महत्त्व सांगितलं, की काय भगवंताच्या भक्तीला महत्त्व आहे, ही कथा जर आपण ऐकलीत किंवा ही कथा जर आपण संकीर्तन केली, कोणाला सांगितली, तर ती व्यक्ती जी आहे तिची भक्ती जी आहे ती प्रचंड वाढते. अशा प्रकारचं फलश्रुतीसुद्धा या कथेची आहे. दुर्वास मुनी म्हणाले, खरोखर निष्काम भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे, यात शंकाच नाही. दुर्वास मुनी जे आहेत त्यानंतर अर्थात संतुष्ट मनाने परत एकदा आकाश मार्गाने आपल्या इच्छित स्थळी निघून गेले. आणि त्यानंतर दुर्वास मुनी गेल्यावर त्यांनी राजाने जे आहे ते उरलेलं जे काही अन्न होतं ते अन्न ग्रहण केलं आणि नंतर आपल्या व्रताचं खऱ्या अर्थाने पालन केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी हे व्रत जे आहे ते पालन केलं. आणि या पालन केल्यानंतर अर्थात त्याला भरपूर पुण्य लाभलं, यात शंकाच नव्हती. आणि अशा प्रकारचा हा जो अंबरीश राजा होता हा नभाग राजाचा पुत्र होता. अशा ह्या अंबरीश राजाने अनेक वर्ष दीर्घ काळापर्यंत त्यांनी या पृथ्वीचं राज्य सांभाळलं आणि अतिशय धर्माने त्यांनी राज्य केलं. आणि नंतर मात्र यथावकाश जेव्हा त्याला असं वाटलं की माझे पुत्र जे आहेत ते आता माझं राज्य सांभाळण्यासाठी नक्कीच तयार झालेले आहेत, सक्षम आहेत, तेव्हा मात्र त्यांनी ह्या राज्याचा भार त्यांना सुपूर्द केला आणि सगळं काही त्यांना अधीन करून तो वनामध्ये स्वतः जो आहे तो वानप्रस्थाश्रमामध्ये निघून गेला. आणि अर्थात वनामध्ये जो आहे तो
त्यांनी भगवंताचं स्मरण करतच आपलं सगळं आयुष्य घालवलं आणि यथावकाच्या अर्थात तो भगवंताला प्राप्त झाला, यात शंकाच नव्हती. अशा प्रकारे अंबरीश राजाचं हे पवित्र असं आख्यान जे आहे ते भागवतामध्ये आहे. आणि जो जो मनुष्य ह्या पवित्र आख्यान ऐकतो, वाचतो किंवा स्मरण करतो, तो नक्कीच भगवंताचा चांगला भक्त होतो, असंही भागवतामध्ये सांगितलं आहे. या ठिकाणी ही कथा समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा आणि आमच्या सर्वांच्याच सेवेचा आपण स्वीकार करून अशीच सेवा आमच्याकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.